नमस्कार. इथे कढईत तीळ भाजायला ठेवलेले आपण आधीच ठेवलेले आहे. झालेले आहे. गॅस बंद करते. आता आधीच भाजायला ठेवलेले होते मी व्हिडिओ लावतो म्हणून. तर अशा प्रकारे पॉकेटचे तीळ आहे, मोठे मोठे मोठ्या आकाराचे आहे. थोडे बघू शकता तुम्ही. पॉकेटचे तीळ आहे. हात स्वच्छ धुतलेले आहे मी. पॉकेटचे तीळ घेऊन स्वच्छ धुवून टाकले आणि वाळू घातले. 8-15 दिवस आधी स्वच्छ पॉकेटचे तीळ घेऊन धुवून टाकले आणि वाळू घातले. 2 दिवस कडक वाळले होते. पाकडून चाळून ठेवून दिले. आता भाजले आहे पूर्ण. स्वच्छ साफ करून ते भाजलेले आहे. आता एकही खडा वगैरे सर्वात पहिले घेतल्याबरोबर तीळ खाली खडे राहतात. स्वच्छ धुवून वाळू घालायचे असतात. कडक वाळल्यावर उपयोगात नाही. तर ते खाडी बुडाला खडे निघून जातात पाण्यात. अशा प्रकारे तीळ भाजून घेतले आहे. थंड होत आहे आता हे. आणि मिक्सरमध्ये आपण आता ते बारीक करू. थोडे थंड झालेले आहे. विलायची जायफळ जर तुमचं बारीक केलेलं नसलं तर सगळं याच्यात घालून द्यायचं आहे. थोडंसं साखर टाकून किंचित जायफळचा तुकडा आणि 5-6 विलायच्या टाकून द्यायच्या याच्यात, वास यासाठी चांगलं. पण माझ्याकडे साखरेत टाकलेला विलायची जायफळची पूड असल्यामुळे मी याच्यात घालत नाही. मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. ते भाजलेले साफ केले. एक बघून घेऊ आपण काय. एकदम खूपही असा एकदम बारीक पीठ करायचं नाही. थोडे थोडे तीळ दिसले पाहिजे. अर्ध बारीक केलं तरी थोडेसे जे आहे ते तीळ हे पूर्ण बारीक झालेलं आहे. काही काही तीळ त्यात दिसलेही पाहिजे, म्हणजे तिळाचे लाडू छान दिसतात दिसायला. इथे आपण एका परातीत काढून घेऊ आता. एका खोलपाटात आपण हे बारीक झालेलं काढून घेऊ. तिळाचं 2-3 वेळ मिक्सर भांड्यात आता फिरवून, जास्त असल्यामुळे हे अशा प्रकारे दुसरे पण आपले झालेले आहे. त्याच्यात थोडे थोडे तीळ असे अख्खे राहिलेले आहे. तसेच पाहिजे आपल्याला. अजून एक मिसळ खाली खाली खडे राहण्याची शक्यता असते म्हणून खालचे अजून राहू देऊ. आपण साफच केलेले तर एवढे राहू देऊ. झटपट होणारी अशी रेसिपी आहे.
मिक्सर काढून घेऊ. हे जास्तच बारीक झाले आणि त्या दुसऱ्या पॉटमध्ये जेव्हा केले आपण तेव्हा ते अख्खे ते होते त्यात काही, त्यामुळे काही बारीक आणि काही असे, कारण एकदम बारीक याच्यासाठी की लाडू वळायला आपल्याला. आता काही तीळ असे बारीक झाले की स्वच्छ हात धुतल्याने, तेलकट एवढं आहे त्यात, त्यामुळे ते बांधायला सोपे जातात. गूळ मिक्स केला की होतातच म्हणा, गूळ चिकट असल्यामुळे बांधता येतात. हे तिळाचं बारीक कूट इथे करून ठेवलेलं आहे. हा गूळ घेतलेला आहे. हा गूळ आहे. हा गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ मी खल असतो ना, छोटा खलबत्ता असतो, त्या खलबत्त्यानेच असा कुटून घेतलेला आहे थोडासा प्लॅस्टिकमध्येच. आणि आता अजून पेपरवरून ठेवू आपण आणि या कढईला हातानेच नरम होत आहे तो, पण ते खडे राहायला नको म्हणून थोडासा आपण एक पेपर याच्यावर घालून घेऊ, चिकट असतो तर. आणि खलबत्ता घेऊन खलाने आधी कुठूनच ठेवलेलं आहे मी, चिकट राहायला नको म्हणून. काही मूळ झाला आहे बारीक आणि काही व्हायचं नाही. तर तो असा पेपर याच्यावर घालू, पेपर याच्यावर ठेवला की चिकट होणार नाही. आणि या बत्त्याने आपण खलाने याच्यावर किसणीने पण किसता येतो, पण वेळ लागतो आणि चिकट होतात ते सगळे. अशा प्रकारे असं हात लावून बघून घ्यायचं आहे, स्वच्छ धुतून हात धुवून. आणि नरमच हाताने दाबतो असा. अजून एक वेळ आपण खलबत्त्याने करून घेऊ. अजून बत्त्याने करू. ओट्यावर जास्त कुट्टा नाही येत, त्यामुळे तिकडून मी बारीक करून आणते थोडंसं. अशा प्रकारे हा एक वेळ काढून बघू आपण.
खडे असले की हाताने फोडून घ्यायचे आहे, नरमच असल्यामुळे खडे फोडता येतात हाताने. आणि याच्यात आता आपण तिळाचं कूट मिक्स करून टाकू. आणि गुळाचे जरी खडे राहिले त्याचं मिश्रण, जर तुमचे गुळाचे खडे राहत असतील याच्यात काही, तर तरी काही प्रॉब्लेम नाही. हे घेऊन एकजीव करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवायचं. मिक्सरमध्ये गुळ आणि तीळ मिक्स केल्यावर फिरवलं की अजून एकजीव होऊन जातात आणि गुळातले राहिलेले खडे फुटून जातात. एकसारखं एक मिक्स होतं तसं. कारण याच्यातही काही राहिले आहेत, आपण तसंच करू. आता जास्त वेळ लागत नाही, तीळ बारीक केले आणि गूळ फोडलेला असल्यामुळे जास्त वेळेला लागणार नाही. आता हे असं मिक्स करून टाकू आपण मिक्सरमधून एक वेळ फिरवून टाकू. नुसता गूळ बारीक करायला मिक्सरमध्ये त्रास होतो, त्यामुळे असा फोडून. जर पूर्ण बारीक झालेला असला तर गरजही नाही, पण याच्यात 1-2-3 ठिकाणी असा कडक आहे गूळ. लाडू बांधता येतात त्याला, पण कडक आहे 2-3 ठिकाणी, तर ते खडे राहायला नको म्हणून 1 मिनिट आपण सारण मिक्सरमध्ये फिरवून, म्हणजे सगळीकडे सारखं. आता याच्यात पहिलं पण हे घालून घेऊ, मिक्सरमध्ये फिरवायचं. तसा गूळ घातलेला आहे आपण, पण हे साखर जायफळ विलायची बारीक केलेली ही पुढं तयारच होती करून ठेवलेली, हे याच्यात घालून. अजून मिक्सर एकदम बरोबर तो फुटला नाही गेलेला गो, म्हणून. नाही तर आवश्यकता नाही आहे, पण हे एकजीव आणि व्हायसाठी आपण पूर्ण मिक्स करून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला गूळ, तीळ, जायफळ विलायची सगळं एक प्रकारे फिरवून घेऊ. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तीळ इतके तेलकट आणि तीळ आहे ते तिळाला की एकही चिपकलं नाही, गुळ असूनही चिपकला नाही आहे मिक्सरला. आणि हे ह्या आणि याच्यात फरक बघा, हे जाडे जाडे आणि 2 मिक्स एकत्र सोबत केल्यावर असे होऊन जातात ते. बारीक केलेले असले आणि गूळ फोडलेला असला की वेळ लागत नाही, ते नुसतं एक वेळ फिरवावं लागते फक्त मिक्सरमध्ये. हे पहा, मिक्सरला काहीच लागत नाही गूळ. इकडे तरी कढईला चिपकलेला आहे गूळ, फोडला आपण याच्यात त्याच्यामुळे. पण मिक्सरला तर तीळ तेलकट असल्यामुळे काहीच नाही लागलं मिक्स.
आणि जास्त भांडे भरवायचे नाही. आता हेच लाडू, याच्यातले लाडू वळून आपण याच कढईत घालू, म्हणजे याला जे लागलेलं असेल ते लागलेला गोळ लागेल येऊन जाईल. एकही खडा आता याच्यात राहिलेला नाही. गुळाचा खडा काहीच नाही त्याला. आणि मिक्सरचं भांडं स्वच्छ, बिलकुल मिक्सरचं भांडं एवढं स्वच्छ आहे ते बारीक केल्यावर. स्वच्छ हात धुवून घेते मी पहिले. मिक्सर काढून ठेवू आपण. एवढे लाडू वळेपर्यंत भरपूर वेळ होईल. मी व्हिडिओसाठी थोडेसे लाडू तुम्हाला बनवून दाखवते. मी हात धुवून घेतले आता स्वच्छ. हे मिश्रण तयार आहे. आपलं मिश्रण तयार केलेलं आहे. आता तीळ आणि हे किती घेतले तर त्याचा अंदाज नाही आहे. आता 3 ग्लास तीळ होते, 3 लांब ग्लासने 3 ग्लास तीळ होते. मोजून घेत नाही, असा अंदाजच घेते मी. पण 3 ग्लास तीळला 2 ग्लास समजा गूळ, 1.5 पावणे 2 ग्लास. तीळ जास्त आणि गूळ कमी असं घ्यायचं आहे. हे मिक्स झालेलंच आहे सगळं, आधी मिक्स झालेलं आहे, त्यामुळे एवढं काही मिक्स करायची गरज नाही. आता ते डायरेक्ट आपण लाडू वळू शकतो. आणि जास्त भांड्यानं भरू तर याच्यातच भरून दोन्ही हाताने लाडू. काही मिक्स करायची गरज नाही, एकजीव झाले. फक्त गूळ सगळीकडे सारखा आला पाहिजे म्हणून. कुठे गोड कुठे फिक्क असं राहायला नको म्हणून एक वेळ आपण कालवून घेऊ. आता तयार आहे ना, आपण लाडू वळायला सुरुवात करू. एकदम छोटे छोटे नाही करायचे, साधारण मोठेच आपल्याला लाडू करायचे, एकदम बारीक नाही. हिवाळा थंडीचे दिवस आलेले आहे आणि थंडीच्या दिवसमध्ये काहीतरी गरम खायचं असते, म्हणून मग आता बेस्ट ऑप्शन आहे की तिळही गरम असतात आणि गुळही गरम असतात. तिळही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे आणि हाडे वगैरे बळकट होतात तिळाने. तिळाचे गुणधर्म आहेत, विशेष महत्त्व आहे तिळाला. आणि तसंच गुळ आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू अवश्य करा तुम्ही. आणि जेव्हा तीळ नवीन निघालेले आहेत आता, तर तेव्हा संक्रांतीत घरोघरी ते तिळाचे लाडू करतात. पण जेव्हा नवीन निघतात तेव्हा खायला चांगले लागतात ते. आणि करून हिवाळ्याची भूक लागते, मग काहीतरी खायला घरी लागते, कोणी अचानक आलं तर द्यायला असं लागते. त्यामुळं तिळाचे लाडू करून हिवाळ्यात खा. उन्हाळ्यात गरम असते, पण हिवाळ्यात. तर एकदम छोटे बनवू नये आपण. अशा प्रकारे आपले
तिळाचे. बाकी लाडू नंतर बनवून घेते मी. तर हिवाळ्यात बनवा असे. हिवाळ्यात बनवा असे तिळाचे लाडू आणि सांगा कसे वाटले. थँक्यू व्हेरी मच.